नमस्कार. सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये लहान बाळाची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. उन्हाळ्यात लहान मुलांमध्ये जास्त दिसून येणारा त्रास म्हणजे डिहायड्रेशन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला डिहायड्रेशन होऊ नये म्हणून काय काळजी घेणं गरजेचं असतं, नियमितपणे काय उपाययोजना कराव्या, डिहायड्रेशन होण्याची काय कारणे आहेत, त्याची लक्षणे काय आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच उपयुक्त व्हिडिओ पाहत राहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे लहान मुलांना काही त्रास होण्याची शक्यता असते. त्यातील एक मुख्य त्रास म्हणजे डिहायड्रेशन किंवा शरीरातील पाणी, साखर याचं प्रमाण कमी होणं. लहान बाळामध्ये डिहायड्रेशन होण्याची काही कारणे आहेत. आता आपण ती कारणे पाहूया. बाळाला उन्हाळ्यात जास्त प्रमाणात उलटी, जुलाब झाले तर त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि डिहायड्रेशन होण्याची शक्यता वाढते. उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता वाढलेली असते, त्याबरोबरच लहान मुलांना पुरेसं पाणी मिळालं आणि आहारात पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ असणं, शरीर थंड ठेवणं, पदार्थ घेणं गरजेचं असतं. जर या गोष्टी प्रमाणात आहारामध्ये मिळाले असेल तरी देखील डिहायड्रेशन होऊ शकतं. वातावरणातील उष्णता वाढल्यानंतर आपण बाळाची योग्य ती काळजी घेतली नाही, बाळाच्या आहारामध्ये आवश्यक ते बदल केले नाही, कपड्यांमध्ये योग्य ते बदल केले नाही, दिनचर्यामध्ये बदल केले नाही तर अशा वेळी देखील शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होण्याचं प्रमाण दिसून येतं. त्यामुळे बदलत्या वातावरणासोबतच योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. बाळाला डिहायड्रेशन झालं आहे हे कसे ओळखाल, त्याची काही विशेष लक्षणं बाळामध्ये दिसून येतात. आता आपण ती पाहूया. बाळाचं तोंड, जीभ, ओठ खूप कोरडे झालेले दिसून येतात. दिवसभर बाळाचं लघवीचं प्रमाण खूप कमी दिसून येतं. साधारण 6 ते 7 वेळा बाळ दिवसातून शू करतो. उन्हाळ्यामध्ये हे प्रमाण थोडं कमी असणं साहजिक आहे, परंतु त्यापेक्षा कमी वेळा जर बाळ सू करत असेल आणि सूचं प्रमाण कमी असेल तर बाळाला डिहायड्रेशनचा त्रास आहे हे लक्षात घ्या. बाळाला शौचास खूप कडा होत असेल, बाळाला शौचासाठी त्रास होत असेल, पोट कडक वाटत असेल तर बाळाच्या शरीरात पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि त्याला डिहायड्रेशनचा त्रास होत आहे ही गोष्ट लक्षात घ्या. बाळाच्या लघवीचा रंग खूप पिवळसर किंवा लालसर असेल, लघवीचं प्रमाणही अगदी कमी असेल, लघवीच्या वेळी दाह जाणवत असेल तर हे डिहायड्रेशनचं लक्षण आहे. बाळाची त्वचा सुरकुतलेली आणि पिवळसर दिसू लागते, बाळ खूप सुस्त दिसतं. जर हा त्रास खूप जास्त झाला तर बाळाला चक्कर येणं, बाळ सतत ग्लानीमध्ये राहणं, बाळाला खूप जास्त झोप येणं हे त्रासही दिसू शकतात. त्यामुळे वेळीच बाळामध्ये अशी लक्षणे दिसू लागली तर डिहायड्रेशन आहे हे लक्षात घ्या आणि त्यावरती योग्य त्या उपाययोजना करा. बाळाला डिहायड्रेशन होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी किंवा बाळाला डिहायड्रेशन झालं असेल तर काय उपाय करणं गरजेचं आहे याबद्दल आता आपण माहिती पाहूया. लहान बाळाच्या आहारामध्ये पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ, पाणी, नारळ पाणी, लिंबू पाणी, शरीर थंड ठेवणारे पदार्थ, ताज्या फळांचे रस, पुरेसे स्तनपान मिळणं गरजेचं असतं. जेव्हा बाळांमध्ये डिहायड्रेशन होत असे दिसून येतं त्यावेळी त्या पदार्थांचं प्रमाण आहारामध्ये वाढवा. त्यासोबतच नियमितपणे आहारामध्ये शरीर थंड ठेवणारे पदार्थही द्या. त्यामुळे बाळाला हे त्रास होणार नाहीत किंवा त्रास जर चालू झाला तर तो लवकर कमी होण्यामध्ये मदत होते. मनुका, सब्जा, जिरे, बडीशेप, नारळ पाणी, नारळ, लिंबू पाणी, गूळ पाणी, पुदिना, कोथिंबीर, कांदा, काकडी, ताक, दही, दूध आणि दुधाचे पदार्थ, ताज्या फळांचे रस, कैरीचं पन्हं असे पदार्थ नियमित द्या. त्यामुळेही शरीरातील पाण्याची पातळी वाढते आणि डिहायड्रेशनचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत होते. डिहायड्रेशन जास्त प्रमाणात असेल, बाळ सतत ग्लानीमध्ये राहत असेल, बाळाला सतत झोप येत असेल, चक्कर येत असेल किंवा इतर काही गंभीर लक्षणे दिसून आली तर अशा वेळी ॲडमिट करण्याची आवश्यकता असते. त्यावेळी डॉक्टर डायरेक्ट नसेमधून सलाईन देऊ शकतात आणि हा त्रास लवकर कमी होण्यासाठी आणि बाळाची रिकव्हरी लवकर होण्यासाठी मदत होते. त्यामुळे बाळाला जर हे त्रास जास्त असतील तर घरी कोणत्याही उपाययोजनावर न थांबता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात बाळाचं शरीर थंड राहील अशा पद्धतीने बाळाचे कपडे आणि घरातील वातावरण ठेवा, जेणेकरून बाळाला डिहायड्रेशन, उष्णतेमुळे होणारे त्रास होणार नाहीत. बाळाला उलटी, जुलाब असे त्रास होत असतील तर अशा वेळी डॉक्टरांकडून औषधोपचार घेणं गरजेचं असतं, कारण त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण लवकर कमी होतं. उन्हाळ्यात या गोष्टीमुळे डिहायड्रेशन होण्याचं प्रमाणही खूप जास्त आहे. उन्हाळ्यात बाळाची कशा पद्धतीने काळजी घ्यावी याबद्दलचेही सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपण सुजान संगोपन या चॅनलवर अपलोड केलेले आहेत.
सुजान संगोपन या चॅनलवर बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर करा. असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी सुजान संगोपन या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला शेअर करा. चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.